मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की निसर्ग संपन्न आपला जो जुन्नर तालुका आहे, त्या तालुक्याच्या पश्चिम घाटातील सडे पठार, या सडे पठारांच्या शाश्वत विकासासाठी त्यांचा युनेस्को ग्लोबल जिओ पार्कमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पठारांचं जर संवर्धन केलं तर त्याच्यातून पर्यटन आणि पर्यटनातून स्थानिक परिसरासाठी आपल्याला विकासाचं, आर्थिक उन्नतीचं काही साधन निर्माण करता येईल. पर्यटनातून व्यापार, पर्यटनातून रोजगार, उद्योगधंदे निर्माण करता येतील. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भाग, आदिवासी भाग हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला मदत होईल. मित्रांनो, गवताळ पठार हे जलसंवर्धनाचं, मृद संवर्धनाचं काम करतात. तथापि हे जे सडे पठार आहेत ते गवताळ भागात पशुधनासाठी दर्जेदार गवत उपलब्ध करून देतात. त्यामुळे ह्या सडे पठारांचा व्यवस्थित विकास झाला तर त्याच्यातून पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध झाला तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची तिथे एक साखळी निर्माण होईल आणि दूध निर्मितीमुळे शेतकऱ्यांना हक्काचं उत्पन्न प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे ह्या सडे पठार जे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि अत्यंत संवेदनशील आहेत, त्यांचं जागतिक असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ह्यांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी ते युनेस्को ग्लोबल जिओ पार्कमध्ये त्याचा समावेश करण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून शासन दरबारी सुरू आहे. आता या युनेस्को ग्लोबल जिओ पार्कमध्ये समावेश करण्यासाठी एक आराखडा तयार करावा लागणार आहे आणि तो आराखडा तयार करण्यासाठी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला कार्यवाही करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील तांबे, सुकाळवेढे, दुर्ग ढाकोबा, हिवरे पठार या भागात ही वैशिष्ट्यपूर्ण गवताळ पठारं, ज्याला सडे पठार म्हणतात, ती वसलेली आहेत. आता यातील काही भाग हा वन विभागाच्या तर काही भाग हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. या सर्वांचा सर्वंकष आराखडा तयार करण्यापूर्वी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, त्याच्यानंतर पंचायत समिती स्तरावरील पदाधिकारी आणि त्यांचे काही जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांची बैठक घेऊन सर्वसमावेशक, सर्व लाभान्वित ठरतील असा कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्याचं नियोजित आहे. त्यासाठी तज्ज्ञांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. आता तज्ज्ञ जे गवताळची कुरणं असतात गुरांना चरण्यासाठी, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेतलं जाणार आहे आणि क्षेत्रमालकांना पशुधनासाठी चाऱ्याची लागवड असेल, त्यातून अर्थार्जन कसं करता येईल याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे सडे पठारचा जो भाग स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे त्यांनासुद्धा असं वाटता कामा नये की आमची जमीन सडे पठार विकासासाठी घेतली परंतु आमचं हक्काचं रोजगाराचं साधन हिरावून घेतलं असं त्यांना वाटता कामा नये. त्यामुळे सडे पठार, गवताळ कुरणांचा विकास, त्याच्यावर पशुधन जगवणं, पशुधनापासून दूध निर्मिती आणि शिवाय सडे पठारच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास आणि पर्यटनातून स्थानिक लोकांच्या अर्थकारणाला चालना. कारण पर्यटन आलं तर गाड्यांची व्यवस्था आली, हॉटेल, लॉजेस, जेवण, खाण, चहा, नाश्ता, कलाकुसरीच्या उपयोगाच्या वस्तू, डिझेल, पेट्रोल, कपडा लत्ता या सगळ्या गोष्टींची तिथं गरज पडणार आहे आणि त्यामुळे निसर्ग संपन्न अशा जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील
चा विकास करण्याच्या दृष्टीने युनेस्को ग्लोबल जिओ पार्कमध्ये त्याचा समावेश व्हावा यासाठी आपले सगळे लोक जुन्नर तालुक्यातले कामाला लागलेले आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सडेपठार संवर्धन आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुद्धा शब्द टाकण्यात येणार आहे. पर्यावरणदृष्ट्या समृद्ध जैवविविधतेच्या संवर्धनातून निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला चालना, तसेच सडेपठार संवर्धनातून पशुधनाला चारा आणि आदिवासी भागात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय याला चालना मिळावी असं हे सगळं नियोजन आहे. आता शेतकरी, पशुधन आणि स्थानिक लोक यांच्या जगण्याच्या आणि व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल. कारण सडेपठार हे पर्यटनाचं वेगळं क्षेत्र ठरू शकतं असं या विभागातील जे तज्ज्ञ आहेत त्यांनी अभ्यास भेटीदरम्यान नमूद केलेलं आहे. आता जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे असतील, वन विभागाच्या सडेपठार संवर्धन समितीचे सदस्य असतील, राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे सदस्य गणेश कोरे साहेब असतील, वन हक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे असतील, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस असतील, या सगळ्यांनी सडेपठारचं पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असण्याबाबत सुतोवाच केला आहे आणि ह्याचं जागतिक अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्याची जी नैसर्गिक, भौगोलिक आणि भूशास्त्रीयदृष्ट्या जी रचना आहे, त्याच्यानंतर जमिनीखालच्या ज्या रचना आहेत त्याला कुठेही धक्का न लावता त्याचं सुयोग्य असं व्यवस्थापन नियोजन करून ते निसर्गाला प्रेरक, पोषक, तसंच आपण ज्याला म्हणतो की पर्यावरणाला संरक्षक आणि स्थानिक परिस्थिती, स्थानिक जैविक अधिवास, स्थानिक लोक समाज, पशुधन या सगळ्यांना लाभकारक राहील असंच धोरण, पॉलिसी ही अंगीकारली जाणार आहे. आणि हे जे आपण म्हणतोय की युनेस्को ग्लोबल जिओ पार्कमध्ये समावेश, त्यासाठी हे सगळी कामगिरी आपली लोक पार पाडणार आहेत असं सध्या चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जुन्नर हा आधीच ऐतिहासिकदृष्ट्या, पर्यावरणीयदृष्ट्या, त्याच्यानंतर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असा तालुका आहे आणि त्या तालुक्यातून आता सडेपठारचं संवर्धन आणि तिथे पर्यटनाला चालना असं दुहेरी काम होण्याच्या दृष्टीने पावलं पुढत आहेत. या कार्याला आपण शुभेच्छा देऊया. सडेपठारचा शाश्वत विकास व्हावा आणि युनेस्को ग्लोबल जिओ पार्कमध्ये त्याचा समावेश व्हावा यासाठी शुभेच्छा देऊया. आणि तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, चॅनलबद्दल सांगा. फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. मी अनवट वाटेवर निरंतर चालत पुढे चाललेलो आहे. तुम्हाला माझ्याशी जोडलेलं राहायचं असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.